बोटीविषयी माहिती आणि काय नेमकं घडलंय? नीलकमल नावाची बोट गेटवेहून एलिफंटाला चालली होती धारापुरीला आणि त्या ठिकाणी नेव्हीची बोट येऊन सरळ तिला ठोकली आहे. तो व्हिडिओही माझ्याकडे आहे. हे माझ्या मतदारसंघात झालेला अपघात आहे आणि 80 लोक साधारण 80 पॅसेंजर त्याच्यावर होते. पैकी 71 मिळालेत अशी मला आत्ता मिळालेली बातमी आहे. 8 ते 9 लोक मिसिंग आहेत. त्यांचाही शोध घेण्याचं काम चालू आहे आणि आत्ताच विधानसभेमध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं आहे की जे सापडतील ते जखमी असतील, मिसिंग असतील, त्यांच्याकरता जे काय उत्तम सहकार्य आहे ते राज्य शासन करणार आहे. सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. रेस्क्यू ऑपरेशन शोध कार्य सुरू आहे आणि तिथे आमची लोक आहेत. उरणच्याच आमच्या अजय कोळींची बोट होती मच्छीमार, तिनेच त्यांना 70 लोकांना वाचवलंय. ती जवळच होती मच्छीमारी करायला चाललेली, तर त्यांनीच 70 लोकांना वाचवलेलं आहे. कशी ही दुर्घटना झालेली? नेव्हीची बोट सरळ येऊन तिने चालू पॅसेंजर गेटवेहून एलिफंटाला चाललेल्या बोटीला सरळ धडक दिली. नेव्हीचं नौसेनेचा जो खलाशी होता त्याचा त्या स्पीड बोटवरून कंट्रोल सुटलाय असं प्रथमदर्शनी तरी त्या टीव्हीमध्ये व्हिडिओमध्ये दिसतंय. सर, या सगळ्या संदर्भात काय नियम नियमावली असते किंवा नियम नियमावली? सरळ चाललेल्या बोटीला जर समोरची येऊन नेव्हीची बोट धडकत असेल तर काय नियम करणार? म्हणजे तुम्ही सरळ गाडी चालवताय, दुसऱ्याने समोरच्याने येऊन तुमच्या गाडीवर गाडी चढवली तर काय नियमावली? नियम सर्वच आहेत, नियम आहेत. आता नेव्हीचं त्याचं कोर्ट मार्शल होईल का त्याची इन्क्वायरी होईल तेव्हा लक्षात येईल. पण आज तर ज्यांना अपघात व्हायचा ते झालं, ज्यांना भोगायचं ते भोगतायत. अशाने येणारा टुरिस्ट हाही घाबरतो, लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं. एकीकडे आपण जलवाहतूक प्रेरणा देतो, प्रोत्साहित करतो, पण अशा वेळेला नेव्हीचे कोस्टगार्डचे आणि नेव्हीचे पायलट्स किंवा बोटीचे ऑपरेटर हे तरी तज्ज्ञ असावेत असा आपला किमान अपेक्षा आहे. जे दुर्घटनाग्रस्त झालेले आहेत त्यांच्या मदती संदर्भात किंवा काय मदती समाज स्वतः कसं आहे की 3 तास झाले नाहीत तरी पण संवेदनशील सरकार आणि संवेदनशील मुख्यमंत्र्यांनी आत्ताच विधानसभेमध्ये घोषणा केली की ते ज्यांची इंजुरी झाली असेल किंवा कोणी जे काय झालं असेल किंवा एखादे मृत झाले असतील तर त्यांच्या पाठीशी पूर्ण सरकार उभं राहील आणि त्यांना पूर्ण मदतीचं आश्वासन त्यांनी दिले. ठीक, धन्यवाद सर ही सगळी बातचीत केल्याबद्दल.